नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा प्रश्न, हसताय ना? हसत राहिलंच पाहिजे माणसानं, कारण घेऊन आलोय पुन्हा एकदा तुमचा आवडता कार्यक्रम, चला हवाई द्या. मंडळी, कमर्शियल सिनेमा म्हणजे काय असं जर बऱ्याच लोकांना विचारलं तर तज्ज्ञ असं सांगतात की ज्याच्यामध्ये फायटिंग असायला पाहिजे, ज्याच्यामध्ये रोमॅन्स असायला पाहिजे, विलन असायला पाहिजे, हिरो हिरोईन मिलना बिछडणं सगळं असायला पाहिजे असं पानभर लोक सांगतील. पण आमच्या मराठी इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही हा प्रश्न विचाराल तर आमच्याकडे 4च शब्दांचं उत्तर असतं. एक म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर यांचा सिनेमा. आणि मंडळी, हे 90चं दशक ज्या सुंदर सुंदर अभिनेत्रींनी सुंदर केलेलं होतं त्याच अभिनेत्रींना या मंचावरती आज मी कॉफी प्यायला बोलावणार आहे. तेव्हा जोरदार टाळ्या सगळ्या अभिनेत्रींसाठी झाल्या पाहिजे. मी सुरुवात करणार आहे एका अशा अभिनेत्रीपासून मंडळी, ज्यांच्या सौंदर्याची चर्चा त्या काळात जितकी होती तितकीच आत्ताच्या या क्षणाला सुद्धा आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात किशोरी शहाणे विज यांचं. कसं आहे ना मॅम? या मंच काय कसं आहे ना मॅम? मॅम कसं आहे ना किशोरी ताई? ताई काय मुलगा आहे हा? कसं आहे ना असू दे, किशोरी असू ताई दे. मॅडम? मग असं काय चाललं तुझं? हा, 90च्या तारका 90च्या तारका. अरे आजही मी तुझ्याबरोबर हिरोईनचा रोल करू शकते. मनापासून एक गोष्ट सांगू, किशोरी ताई, आय लव्ह यू. झालं. नाही, ही भावना माझी एकट्याची नाही आहे. घराघरात जी सगळी आमची मित्रमंडळी बसलेली आहेत, जे सगळे तुमचे फॅन्स बसलेले आहेत, ही भावना सगळ्यांच्या मनातली आहे मॅम. आणि आज खरं तर तुम्ही एकटे आलेल्या नाही आहात, खूप साऱ्या मैत्रिणी इकडे येणार आहेत. त्याच्यामुळे मला टेन्शन आलंय. सगळ्या मिळून ना नंतर माझी शाळा घेणार आहे तिकडे नक्कीच. अरे पण तुझ्या शाळेमध्ये आम्हाला सामील कर ना, मज्जा येते रे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. मॅम, तुमचं स्वागत. मी विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा. थँक्यू. जोरदार टाळ्या. पण आता मी या मंचावरती अशा एका अभिनेत्रीला बोलवणार आहे, याच काळामध्ये अस्सल ग्रामीण नायिका ज्यांनी रंगवली आणि आपल्या आगळ्या वेगळ्या अभिनय शैलीनं ज्या महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचल्या. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात प्रिया अरुण यांचं. प्रियाताई म्हणजे खरंच असं एनर्जी पॅकेज म्हणायला हरकत नाही. म्हणजे त्या आल्या की सगळी एनर्जी हाय होऊन जाते. पण आज तुम्ही थोड्या बारीक दिसताय, थोड्या म्हणजे भरपूरच बारीक दिसताय खरं तर. झालेच आहे बारीक मी. हो हो. दिसतोय म्हणजे काय, झालेच आहे. याचं कारण काय म्हणजे? काय थोडंसं जरा जास्तच अंमळ वजन वाढलं होतं माझं, त्यामुळे. हे मला तुमच्याकडून ऐकायचं, मी बोलू शकत नाही ना. तर थोडीशी बारीक झाली मी आता. ओ हो, पण खरंच आत्ताही तुम्ही तितक्याच सुंदर दिसता आणि तितक्याच सुंदर. थँक्यू. ह्या ज्या काही अदा आहेत याच्यावरती त्या काळातले सगळे हिरो फिदा झाले असतील. पण सगळे नव्हते, होऊन 2च हिरो होते. ते एक निवेदिताचा बरोबर होता आणि एक माझ्या बरोबर होता. अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे. हो, जोरदार टाळ्या प्रियाताईंसाठी झाल्या पाहिजेत. थँक्यू सो मच. काही अभिनेत्रींनी त्या काळामध्ये बडे बाप की बेटी असे रोल रंगवले. अजून एक बडे बाप की बेटी असायची, पण तिच्या नाकाच्या शेंड्यावरती नेहमीच राग असायचा. आणि तो राग काढण्यासाठी महेश कोठारेंना सुद्धा म्हणावं लागायचं, अग अग पोरी फसलीस ग. तुमच्या लक्षात आलं मी कुणाबद्दल बोलतोय? जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात निवेदिता सराफ यांचं. निवेदिता मॅम, मनापासून स्वागत. मी खूप जपून बोलणार आहे, कारण घरात सर हा शो बघतात, मला माहिती नंतर ते माझा कान धरतील मी काही चुकीचं बोललो तर. एक विचारू का रे तुला? प्लीज. ह्या शोचं नाव तुम्ही आय लव्ह यू का नाही ठेवत? म्हणजे प्रत्येक एपिसोड मध्ये तुला तरी कोणीतरी आय लव्ह यू म्हणत असतं, हो. किंवा तू तरी कोणाला तरी आय लव्ह यू म्हणत असतो. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे, त्यानुसार आम्ही हा कार्यक्रम चालवलेला आहे. आणि प्रेमाचं जग जिंकता येतं तसे प्रेमानं प्रेक्षक जिंकण्याचा प्रयत्न मी करतो इथे. अरे वा वा, फार छान, स्तुत्य उपक्रम आहे. आज आमचं भाग्य आहे की या सगळ्या इतक्या मोठ्या दिग्गज हिरोईन्स आज या मंचावरती आल्या. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात निवेदिता ताईंचं.
तर मंडळी 90चं दशक म्हणजे या काळचा सिनेमा तसाच चकाचक. या काळचा सिनेमा म्हणजे एनर्जीनं भरपूर ऍक्शन पॅक सिनेमा, नाच गाणी हे सगळं एका बाजूला चालू असताना एका अभिनेत्रीनं मात्र वेगळाच ट्रॅक पकडलेला होता. या अभिनेत्रीनं थेट हात घातला तो मराठमोळ्या स्त्रीच्या काळजालाच. आदर्श सून कशी असावी, सुसंस्कृत सून कशी असावी, सोशिक सून कशी असावी हे चित्र त्यांनी सगळ्या महाराष्ट्रासमोर उभं केलं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अलका कुबल यांचं. मॅम खरं तर खूप मनापासून स्वागत आहे. थँक्यू. मी तुम्हाला पहिल्यांदा भेटतोय आणि मला खूप आनंद होतोय तुम्हाला भेटून. पण खरं तर तुम्ही रडलात की महाराष्ट्र रडतो अशी खरंच परंपरा आहे. आहे, खरंच आहे. विजय कोणकेने जी काय माझी इमेज केलेली आहे माहेरच्या साडीमुळे की ताईचे हक्क मी विकतच घेतले महाराष्ट्राची ताई म्हणून. आणि त्यानंतर जी काय 10 वर्ष मी सौभाग्य वस्तू भंडार केलं की हे कुंकू ते कुंकू सगळ्याचे राईट्स मीच घेतले होते. पण मला अभिमान आहे की माझ्या प्रेक्षकांनी माझ्यावर खूप प्रेम केलं. मनापासून तुमचं स्वागत. जोरदार टाळ्या मी तुम्हाला विनंती करतो प्लीज आमच्या सोबत बसा. तर मला वळायचंय अलकाताईंकडे. म्हणजे त्याच्यामध्ये माहिती प्रोटीन घेतलं तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मला खरं तर वळायचंय निवेदिता ताईंकडे. मला नंतर बोलतो. अरे आम्ही इतक्या वर्षांसाठी भेटलो आधी आम्हाला आम्हाला बोलू द्या, बोलू द्या. मग आपण गप्पा हां, आपण प्रोग्राम करू रे. चार बायका एकत्र आल्या की काय होऊ शकतं ना हे सगळं महाराष्ट्र आज अनुभवत असेल. अभिनेत्री म्हटल्यानंतर नॉर्मली घरात जे आमचे प्रेक्षक बसले त्यांना वाटतं की 2 अभिनेत्रींचं एकमेकींशी पटत नाही असं थोडंसं कुठेतरी वाचलेलं असतं काहीतरी. तर खरंच तुमचं तसं काही होतं का? खूप मैत्री होती? छे छे. Absolutely मैत्री होती. निश्चितच. हसत खेळत शूटिंग करत होते की कॅमेऱ्याच्या पुढे आणि कॅमेऱ्याच्या मागे सगळे हसत खेळत शूटिंग करत होते. ते कॉमेडी सिनेमांमुळे. नाही तोच प्रश्न आहे खरं तर माझा की कॉमेडीची लाट होती आणि त्या काळातले जे सगळे सुपरस्टार होते त्यांना खरं तर आम्ही बघून शिकलेलो आहोत. आमच्यासाठी ते आयडॉल फार मोठी माणसं आहे ती सगळी. तर तेच तुमचे हिरो असायचे आलटून पालटून. आलटून पालटून. तेच महत्वाचं आहे ना निलेश की 2 हिरो होते हा. आणि साधारण 8 ते 10 हिरोईन्स होत्या. पण सगळ्या जणी पूर्ण समाधानी होतं आपापल्या करिअरच्या बाबतीमध्ये. वा. की माझ्या वाटणीला कुठल्या ग्रामीण पद्धतीचे रोल, ती छोटी मिनी साडी घालून नऊवारी घालून मी आपली बागडे इकडे तिकडे निवेदिताचा एक वेगळा हे होता. म्हणजे जरी फिल्म्स पण खूप बनत होत्या आजच्या सारखं एवढं ॲडव्हान्स पण नव्हतं पण तरी सुद्धा आम्ही समाधानी होतो. आम्ही मजा करायचो. आम्ही ते शूटिंग आणि तो जो ॲटमॉस्फिअर असायचा ते खूप आम्ही एन्जॉय करायचो. निवेदिता मॅम पडद्यावरचे मामा हे आम्हाला खूप हसत खेळत सगळ्या महाराष्ट्राला हसवणारे आहेत. तुम्ही रुसल्यावरती कधी तुम्हाला हसवतात जोक वगैरे करून? नाही खरं सांगू का रुसायचा चान्सेस देत. त्यांच्या ते डोळ्यात दिसलं रुसायचा चान्सच देत नाहीत. वा वा क्या बात. पण त्यांनी आम्हा सगळ्या महाराष्ट्राला हसवलेलं आहे. तुम्हाला प्रेमाच्या जाळ्यात कसं फसवलं? मी त्याला प्रेमाच्या जाळ्यात फसवलं. अदर वे राऊंड ऍक्च्युली. मी असं ठरवलं तर मी लग्न करेन तर फक्त ह्याच माणसाशी करेन. अच्छा. आणि मग माझा मित्र लक्ष्मीकांत बेर्डे आणि माझा भाऊ सचिन पिळगावकर या सगळ्यांच्या मदतीने अल्टिमेटली तो विवाह पार पडला. मला आठवत आहे थरथरटच्या वेळेला माझं अगदीच नवीन मी अशी दुसरा तिसरा पिक्चर आणि आम्ही क्लायमॅक्स शूट केलं आणि संध्याकाळी 5:30-6 वाजता पॅकअप झालं. तर पाठीमागे निवेदिता बसली होती, शेजारी लक्ष्मीकांत बसले होते, मी पुढे बसले होते आणि माझं अचानक लक्ष गेलं तर निवेदिता मला कळेल ना एकदम काय झालं. लक्ष्मीकांत विचारलं काय झालं. काय नाही. निवेदिता काय झालं. मला अशोकची आठवण येते. अशोक कोण हा इथून सुरुवात. अगं मामा. अच्छा मामा. आई गो बाई मामी. कारण मामी कारण तुला सांगू प्रियासाठी तो खरंच मामा आहे. माझा मामाच आहे. म्हणजे लताताई प्रियाच्या आई त्या अशोकला राखी बांधायच्या आणि त्यांनी अक्षरशः तिला कडेवर घेतलेलं आहे. त्याच्यामुळे मी आता तिचे अगदी कान उपटू शकते. सो तिच्यासाठी तो खरोखरच मामा आहे. वा वा मामी भाची हे नातं आम्हाला पहिल्यांदा बघायला मिळालं. या नात्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.
वा वा वा. अलकाताई, सिनेमामध्ये तुम्ही एक आदर्श सून कशी असावी हे आतापर्यंत रंगवलेलं आहे. तर मला असं विचारायचं की डेली सोप संस्कृती ही तुम्हाला समोर ठेवूनच करण्यात आली? पण मी आत्ताच्या बऱ्याच सिरियल्स बघते. मी म्हणजे आमचे मागचे मराठी सिनेमेच करतायत ते जवळजवळ. इव्हन हिंदी सिरियल्स पण बघताना म्हणजे एकता कपूरच्या वगैरे असं वाटायचं अरे आमच्या मराठी सिनेमाचाच ड्राब आहे सगळं. नाही, ते बघत असणार आहे तुमचे सिनेमे. मी कन्फर्म सांगतो ते बघत असणार. हो, काय सांगत नसतात फक्त. घरात जर बघितलं ड्रॉवरवर तुमच्या सीडी निघतील सगळे त्यांच्या. घरातले आमचे सगळे प्रेक्षक बसलेले आहेत ना, त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न पडलेले आहेत. म्हणजे सर्वसामान्य ज्या महिला आहेत त्यांच्या मनात आता बरेच प्रश्न पडलेत की स्टार लोक, स्टार मंडळी म्हणजे यांच्या घरात कसं असेल ना, सगळे नोकर चाकर असणार, सगळ्या गोष्टी होत असतील. मग मला प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे घरामध्ये स्वयंपाक वगैरे तुम्हीच करता की कोण लोक असतात तुमच्या? हे बाबा लोकांच्या मनातलं प्रश्न तुला आहे. मी स्वतः सगळं स्वयंपाक करते. माझ्याकडे कुक वगैरे कोणी नाही. मला फक्त अलकाताई, कापून तुम्हाला चिरून द्यायला करावंच लागणार लागतं. कारण तुमच्यावर सगळ्यांचा विश्वास आहे की तुम्ही सगळ्यात तुम्हाला येतं. नाही पण मी मासे बनवण्यात एकदम एक्सपर्ट आहे. एक आमच्या झी मराठीचा खूप फेमस शो आहे आम्ही सारे खवय्ये. तर तिकडे प्रशांत आंबले असतात, इकडे प्रशांत आंबले आहेत. हो हो, आलेच ते आलेच. गमत म्हणजे मी आता सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो या तुकडटवाडीमध्ये. मी लोकल होस्ट आहे आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमाचा प्रशांत आमले. पण काय आहे की तुमच्यामुळे आमच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये भांडणं होतात. प्रत्येक घरामध्ये भांडणं होतात. भांडणं म्हणजे कसं तुम्हाला सांगतो. नवरा टीव्ही समोर बसल्या बसल्या बघ पाय कशी सुंदर दिसते ती, आणि दुसरी बायका दिसणारच आहे सुंदर, तिला काय स्वयंपाक करायला लागते का, घर झाडा लागते का, पण ते सांगताय मला सुंदर दिसते सुंदर, तिला येऊन पहा म्हणा, स्वयंपाक करून पहा म्हणा, चार चपात्या कळलं तिला सुंदर. तर हा जो तुमच्याबद्दल पसरलेला गैरसमज आहे हा आज या ठिकाणी आम्ही दूर करणार आहे. म्हणून आम्ही तुम्हाला इथे काही साहित्य उपलब्ध करून देणार आहे. ते मी तुम्ही इथे 1 मिनिटात पोळ्या लाटायच्या आहेत. धन्यवाद. ओके, तर आपलं साहित्य या ठिकाणी आलेलं आहे. तर आता 2 पोलपाट आहे त्यामुळे दोघींनी इकडे यायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ मिळेल आणि 1 मिनिटाच्या आत तुम्ही किती जास्त चपात्या लाटू शकता हे आमच्या घर बसल्या भगिनींना बघायचं आहे. त्यामुळे मी आमंत्रित करतो आता अलकाताई आणि प्रियाताई यांना पहिले या. 1 2 3 सुरू. साधारण गोल. चिकट शाबास 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 शाबास. व्हेरी गुड. वा व्हेरी गुड. चालेल चालेल. वा वा वा. मी छोटे फुलके करते सरळ. पोळ्या करतायत का फुलके करतायत? खूप करायचं. 1 मिनिटाच्यात खूप करायचं. 1 मिनिटाच्यात खूप करायचं. अर्धवट राहिलं तरी चालेल, बाकी ठेवून द्या. व्हेरी गुड व्हेरी गुड. 30 सेकंड. शाबास शाबास. व्हेरी गुड व्हेरी गुड. वा वा, तिकडे 2 झालेले आहेत. व्हेरी गुड व्हेरी गुड. शाबास, खूप करायचे आहेत. व्हेरी गुड. फुलके करतेस ना, शाबास पोळ्या नाही शाबास. ना? 10 9 बापरे 8 7 6 5 4 3 2 1 0. स्टॉप 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 स्टॉप. वा 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 वा. क्या बात आहे. जोरदार टाळ्या. माणसाला कधी कधी प्रचंड भूक लागते. त्यामुळे मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे असे नखरे तू करू शकत नाही. त्या ठिकाणी साधारण अशा प्रकारच्या पोळ्या चालू शकतात. ही पोळी पण चांगली आहे बघ. हे पोळी पण चांगली आहे, पण मध्येच उंदीर येऊन तोंड मारून गेल्यासारखं इथे दिसते आहे. पण अलकाताईंनी ज्या पोळ्या केलेल्या आहेत त्या सगळ्यांना दाखवायच्यात आम्हाला. सगळे बघत असतात. ओ. अलकाताईंच्या 1 2 3 4 ही चांगली होती. ही ठीक आहे. हो बरोबर आहे. निलेश 4 स्कोर 4 आहे. अलकाताई 4 विरुद्ध 4. पण आता साधारण याला पोळी म्हणावी का हे डोळ्यावर घातल्यावर याला मुखोटा म्हणावा. या ठिकाणी जर याला मिशी वगैरे काढली तर हा एक वेगळ्या प्रकारचा मुखोटा होऊ शकतो. असू द्या. जोरदार टाळ्या. आणि आता
निवेदिता ताई किशोरी आणि दमोना. किशोरी ताई एकदम यांचा वेळ सुरू पटापट. होतोय आता. रेडी, व्हेरी गुड. क्या बात आहे, क्या बात आहे. येस, ठेव. काढ. ये बात. जास्ती गरज आहे. व्हेरी गुड. शाबास, क्या बात आहे. मोठं फिरव. पिठला भरपूर पिठला भरपूर. शाबास 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 शाबास. विनर. व्हेरी गुड. वा 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 वा. ओ 10 9 8 7 6 5 4 3 2 1. बहुतेक निवेदिता ताई यांना पोळी आणि पुरी यामधला थोडासा फरक झाला. अरे ते डाएट साठी आहे, जरा कमी खावा माणसाने. वा 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 वा. जोरदार. हे बघ, मामांना जे आवडतं ते त्यांनी केलं. वा 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 वा. काय हरकत नाही, दुष्काळग्रस्त भागामध्ये सुद्धा याला पोळी म्हणू शकतात. तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे तसं बघितलं तर चांगली दोघी नाही उचलत हा, शहाणा आहे. ही चांगली आहे, ही नाही उचलत आहे हा. ह्या बघा 1 2 3 4. वा 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 वा. म्हणजे कॉम्पिटिशन बरोबरची राहिलेली आहे. फक्त प्रश्न एवढाच आहे की आता हे खाणार कोण. मला अलकाताई तुमच्याकडे यायचं आता. सिनेमामध्ये अनेक सासवांसोबत काम केलेलं आहे. सगळ्यात आवडती सासू, आवडतं नाही म्हणू शकत आपण, तसं सगळ्यांनी त्रास हो दिला त्यांना. जाचच केलंय माझ्या. पण तरीही आवडती सासू कुठली असं विचारलं तर काय सांगाल? सुहासिनी देशपांडे. अच्छा. उषा नाडकर्णी नाव घेईन, कारण आम्ही माहेरची साडी एवढी हिट फिल्म दिलेली आहे. हो. आणि ॲक्ट्रेस म्हणून उषाताईंना सलाम. उषा नाडकर्णी आणि सुहासिनी देशपांडे यांनी माझ्या सासवांची कामं खूप केली आहेत. हो क्या बात आहे, क्या बात आहे. पण खरंच तुम्ही जशा सिनेमात आम्हाला दिसलेल्या आहात, सगळ्या आमच्या घरात बसलेल्या मंडळींना दिसता, वैयक्तिक आयुष्यात तितक्या सोशिक तुम्ही आहात? अजिबात नाही. अजिबात नाही. म्हणजे सोशिकपणा वगैरे नाहीच आहे. आणि मी सहनही होत नाही कोणी असं म्हणजे अन्याय करणं. अशी सासू असते तर काही झालं असं माहित नाही, मीच तिला कोपच्यात घालून मारले असते. पण मी एक सांगू प्लीज निलेश, मला एक अलकाबद्दल खूप सांगावंसं वाटेल सगळ्यांना. तिच्या सासूबाईंना अल्झायमर आहे आणि गेली 8 वर्ष ती खूप छान त्यांना सांभाळते. सेवा करते. हो. ती खूप सेवा करते त्यांची. सो ती अगदी असं बोलू नये, पण everybody should know this. मी याचं क्रेडिट माझ्या मुलींना, माझ्या फॅमिलीला, मिस्टरांना, सगळ्यांना देईन की आम्ही सगळे त्यांना सांभाळतोय. कारण मी माझं करिअर त्यांच्यामुळे करू शकले. वा. हे सत्य तेवढंच. कारण लग्न झाल्यावर मी जवळजवळ 10 वर्ष बाहेरच होते. माहेरची साडी त्याच वेळी केला, माहेरच्या साडीनंतर लग्न केलं. तर जवळजवळ 10 वर्ष मी 12 महिन्यातले 8 ते 9 महिने कोल्हापूरला असायचे शूटला. 10-12 वर्ष अशी टॉपला त्या सांगितलं तसं सौभाग्यवस्तू भांडारचं आलेले सिनेमे. पण माझ्या सासूबाईंनी खूप ॲडजस्ट केलं. त्या शिक्षिका आहेत खरं तर होत्या. आणि नाही तू काम कर, मी आहे घरात बघायला वगैरे. त्यामुळे कधी मुलांना पाळण्याघरात ठेवण्याची वेळ नाही आली, काही नाही. तर त्यामुळे मला वाटतं हे कर्तव्यच आहे माझं त्यांना बघणं. आपण काहीतरी फार जगावेगळं करतोय असं मला वाटत नाही. क्या बात आहे. पण मला हे प्रेक्षकांना मग या माध्यमातून सांगावंसं वाटतं की फक्त थिएटरच्या पडद्यावरच नाही तर आयुष्याच्या पडद्यावर सुद्धा आदर्श सुनबाईंचा रोल जोरदार काय. खरं तर या सासू सुनेच्या नात्यासाठी वापरू इच्छितो मी इथे. किशोरीताई, मला पुन्हा एकदा तुमच्याकडे यायचं की नॉर्मली आयुष्यात कसं असतं की निर्माता जो असतो तो एखाद्या मुलीला हिरोईन बनवतो, पण तुम्ही निर्मात्यालाच आपल्या आयुष्याचा हिरो बनवलं. तर त्यांनी जसं सांगितलं की अशोक मामांना खरं तर त्यांनी प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. इकडे काय झालं होतं? सेम. काय झालं होतं म्हणजे नक्की? आम्ही एकत्र काम करत होतो हफ्ताबंद या चित्रपटासाठी. आणि त्यानंतर आमची मैत्री वाढत गेली. मग बॉम्बलास्ट या हिंदी सिनेमात त्यांनी मला हिरोईन म्हणून लॉन्च केलं. आणि तोपर्यंत इतकी मैत्री वाढत गेली होती की माझे घरचे पण एक प्रश्नार्थक चिन्हाने बघायचे की मी केवढी बोलतीये एका दिग्दर्शकाशी, एका निर्मात्याशी. मग एवढं फ्रेंडशिप कोणाशीच नव्हती आत्तापर्यंत. तर मग मीच म्हटलं
आप इतना मुझसे मिलते हो, बात करते हो, शादी क्यों नहीं करते मुझसे? किती नशीबवान निर्माता ना. आणि ते म्हणे शादी बताता हूँ पण ते दुसऱ्या मिनिटात म्हणाले येस विल गेट मॅरिड. क्या बात आहे. एवढे म्हणजे निर्माते इतके म्हणजे व्यवहारी असतात पण ह्या किती व्यवहार पटकन केला त्यांनी. अरे शी इज सो ब्युटिफुल. काय हिंमत त्याची तो काय नाही हिंमत? म्हणेल. त्याच्या मनात असेल पण आता हीच बोलून गेली तर हा ठीक आहे करेंगे असं केलं असेल. वा वा. मला यायचंय निवेदिता सराफ यांच्याकडे की अशोक मामा तुमच्या आयुष्यात आल्यानंतर त्यांनी तुम्हाला खूप मदत केली असेल, अभिनयाच्या बाबतीत असेल किंवा सिनेमांच्या बाबतीत असेल, पण कधी स्वयंपाकात मदत करतात? थोडक्यात बाबा आम्हाला प्रश्न आहे. अजिबात नाही. म्हणजे मला असं वाटतं आमच्या लग्नाला 25 वर्ष झाली या वर्षी. या 25 वर्षात एकदा त्यांनी मला चहा करून दिलाय. कारण एकदा घरात कोणी सर्वंट नव्हती आणि आता असं कसं घर ठेवायचं म्हणून मी चक्क जमीन पुसत होते आणि त्याला चहा हवा होता. मग त्याला भयंकर ऑकवर्ड वाटला. तर अशा अवस्थेत मी कसं सांगू चहा करायला. तेव्हा त्यांनी स्वतः चहा बनवला आणि हा चहा घे वगैरे असं करून त्यांनी एकदा मला चहा दिला. पण मामा आम्हाला सगळ्यांना एक ह्युमन बिंग म्हणून किती छान आहे हे आम्हाला माहिती आहे, पण आम्ही त्यांना फक्त पडद्यावरती बघितलं. आम्हाला सगळ्यांना हसवताना त्यांचे गंभीर रोल पण आम्ही बघितलेत. पण घरात मामा कसे असतात? सर्वात पहिलं म्हणजे असं एक कॉमेडियन म्हणून असं वाटतं की हा सतत चेष्टा करत असेल, मस्करी करत असेल. ही इज नॉट एट ऑल लाईक दॅट. ते खूप मितभाषी आहेत, ते खूप कमी बोलतात आणि अगदी मोजकंच कधी कधी खूप छान खोचक बोलतात. म्हणजे मी त्याला म्हणजे साधारण म्हणजे मी त्याला चिडवते की तू ना ह्याचे क्लासेस घेऊन. एकदा ना आमचं लग्न झालं तर मी पुरणपोळी बनवली होती आणि आय टोल्ड हिम की बघा मी तुझ्यासाठी पुरणपोळी बनवली आहे. तर त्यांनी म्हटलं असं घेतलं हां पण मग लिही ना खाली. अरे बापरे. मला निवेदिताचा दागिन्यांचा किस्सा पण आठवतोय लग्न झाल्यानंतर. निवेदिताने म्हणाले की आपण ना असे दागिने करूया, आपण ना मला ना अशोक हे पाहिजे, अशोक मला ना ते पाहिजे. हे बघ तू ना चुकीचा सराफ निवडलायस. आणखीन पण त्याची गंमत सांगते. मी ॲज इट इज खूप बोलते. दर 1 जानेवारीला मी ठरवते की ह्या वर्षीचा पण असा आहे की आपण कमी बोलायचं, पण ते काय जमत नाही. आणि मला खूप मैत्रिणी आहेत, सतत मी कोणाशी ना कोणाशी तरी फोनवर बोलत असते. एक दिवशी तो आला आणि मला अगं निवेदिता 1 मिनिट बघू दे. म्हटलं काय? अरे वा. म्हटलं काय झालं? आज मला तुझे दोन्ही कान दिसत आहेत. अशा त्याच्या गमती असतात. पण बेसिकली तसं खूप सिरियस आहे आणि मला असं वाटतं तीच माणसं खूप उत्कृष्ट कॉमेडी करू शकतात ज्यांना फिलॉसॉफी आयुष्याची किंवा त्यांना सिरियसनेस माहिती आहे. कारण तुला जर प्रॉपरली ती गोष्ट माहिती नसेल तर त्याचं सटायर तू कसा करू शकशील. अलकाताई, माहेरची साडीचा विषय तर नेहमी निघतोच आणि इथेही तो आज निघाला आणि तो निघालाच पाहिजे. कारण एवढी मोठी फिल्म, या फिल्म नंतर खरं तर क्रांती घडली. कारण ज्या महिला घरामध्ये बसून होत्या त्या थिएटरकडे वळाल्या ते तुमच्यामुळे खऱ्या अर्थाने. म्हणजे एखादी महिला स्वतःहून त्या काळात सुद्धा तिकीट काढून बघत असेल तर ती अलकाताईंचा सिनेमा. Absolutely. तर तो सिनेमा आज आगळ्या वेगळ्या पद्धतीनं या मंचावरती सादर होणार आहे. सिनेमा सुरू करा. तुझं तोंड पाहणार नाही. विक्रम बाबा आशीर्वाद द्या बाबा. आशीर्वाद द्या बाबा. आशीर्वाद द्या आजी. अरे काय ताबा परत आला रे? काय उंदीर मांजर केलता का रे? आई ग. कापूस आशीर्वाद दे. नाही. लवकर बोल. त्याला मी आशीर्वाद देणार नाही का? कारण जन्माला आल्याला तिने आपल्या आईला गिळलं. तिच्या आजला तिने काय अनाकोंडा केला आईला दिलेला.
तू विसरलास. तुझा हात पण तिनेच खाल्ला. माझ्या तिजोरीतलं तिला काही मिळणार नाही. बाबा हम्म, बाबा मला पैसे नकोत, हम्म. पण 2 गोड शब्द बोललात तर फार बरं होईल. गुलाबजामुन. हा एकच शब्द आहे. रसगुल्ला. मला नाही आवडत. मैसूर पाक. राख. ठीक आहे. फ्रूट सलाद विथ आईस्क्रीम. बस, अजून काही नको. पण बाबा बाबा माझी एक शेवटची इच्छा पूर्ण करा. काय? मी मेल्यानंतर मला आईची साडी द्यायला विसरू नका. ओके. किती गोड तयार झालाय. गजरे बिजरे आणून. आई हळूहळू तमिळनाडू आहे. हळूहळू आलेलं आहे. त्यापेक्षा आईला बोलवा ना. आपलं गाणं आलेलं आहे. त्यापेक्षा आपल्या घरी आलो असतो बरं झालं असतं. तेच. अच्छा तेच. आई थांब तिथेच, मी तुला कुंकू लावते. बघ, काळा बुक्का मला कुंकू लावणार. काळा बुक्का म्हणजे मी. थांब, आता तुला ओवाळते. ओवाळते. अपशकून नाही, अपशकून नाही, विझवलास ना दिवा? नाही, विझवलास ना? नाही. काळून रे, काळ तोंडे, घुस, उंदीर, डांबर. बघा कोण कोणाला काय बोलते बघा. सेम पिंच, सेम पिंच. तुला आई काय तुला आईजोड भेटे. शिवी देऊ नकोस, शिवी देऊ नकोस. पाहिलंस, अरे तुला लहानाचा मोठा केला मी, आणि आता बायको आली तर मला शिवी देतोस तू. मला तू माझा दिवा विझवलायस. नाही नाही, ते बघून बोलवते. हा बघ, हे बघ काय केलं. अपशकून, अपशकून. आता तुला नाही सोडणार, नाही सोडणार. काढून रे. एक वेळ तुमच्या सगळं चालू आम्ही जर जाऊन येतो. पुढे चालला सो नेपाळला. अगं मला एक कळत नाही, हा मिलिटरीत आहे का गुरखा आहे? मिलिटरीत गुरखा आहे. शॉमेंट्री, शॉमेंट्री करतो इथं. शॉमेंट्री करतो. नाही, मारू नका, कान फोडू नका माझं. माझं काय नका सासूबाई, नका. असं कसं? हा, हे सगळं घर शेणाने सारव. तुमच्या बापानं टाईल्सवर शेण लावलं होतं. या टाईल्स आहेत, या टाईल्स आहेत तुमच्या घरात. मग एवढी वर्ष मी तेच करत होती. ते मरू दे. लादी, लादी पुसून काढ, लादी पुसून काढ, पुसून काढ सगळी. पुस. अगं आई ग. अगं आई ग.
सासूबाई झोप झोप. मला झोप नाही येत आहे. येत नाही कशी झोप, तुला नाही. झोपलंच पाहिजे. झोप सांगते ना, झोप. चांडळणी. हं? ठीक आहे, सादर सादर घे, झोप. आता हिचा छळ करणार मी. छळाचं म्युझिक वाजव. सासूबाई सासूबाई तुमच्या पाया पडते. सासूबाई सासूबाई असं करू नका. सासूबाई हं? हं? असं करू नका. मग कसं करू? हे चला, हे काय चाललंय? असं करू? झोप 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 परत. चादर चादर घे तोंडावर. कुकडुकू. अगं बाई कोण आहे? छळ छळ. उठ उठ नका. उठ उठ. सासूबाई सासूबाई माझे डोळे फोडू नका. सासूबाई माझे डोळे फोडू डोळे नका. फोडू नका. नका सासूबाई. आता नाही. बघ काय करते सासूबाई ती. नका. नका सासूबाई नका. नका माझा छळ करू सासूबाई. हे उठ उठ. पाणी भर पाणी भर. उठ उठ. नको कसं. उठ. भर पाणी भर पाणी. इथून भर. नाही. चाल. पाणी भर. सासूबाई भर. खूप खोल आहे सासूबाई. असू दे, आतमध्ये पायरी आहे, तिथे पाय ठेवून पाणी भर. सासूबाई मला भीती वाटते. भीती सासूबाई ना. भर पाणी. सासूबाई हं? अरे वा रे वा. सासूबाई खूप खोल आहे. कुकडुकू. अगं बाई कोण आहे? वाह! सासूबाई सासूबाई वाचवा. सासूबाई सासूबाई वाचवा मला. वाचवा, वाचवा. सासूबाई वाचवा. वाचवा, हे घे. सासूबाई वाचवा. वाचवा, वाचवा. वाचवा वाचवा. गुदगुल्या होतात ना, गुदगुल्या होतात. हो, वाचवा. वाचू वाचू तुला. जोर से ताली बजाई जा. गेली गेली. वाचवा वाचवा. माझी सून पाण्यात पडली. वाचवा. अहो माझी सून पाण्यात पडली. वाचवा वाचवा तिला. माझी सून पाण्यात पडली. वाचवा वाचवा ना तिला. वाचवा. माझी सून पाण्यात पडली. माझा काय माझी सून काय झालं हे माझ्याकडून? काय झालं? अरे देवा. काय झालं लाकूड तोड्या? लाकूड तोड्या. काय झालं लाकूड तोडी? माझी सून पाण्यात पडली. हो. कशी होती? सोन्याची होती, चांदीची होती की तांब्याची होती? लोखंडाची होती. सून लोखंडाची? हो. ती माहेरचं तिचं नाव लोखंडे होतं ना, म्हणून. वा, तुझा प्रामाणिकपणा मला खूप आवडला. थांब. काय चाललंय? हे घे. तिने कुऱ्हाडी तुला गिफ्ट म्हणून ठेव. चॉमेंट्री नाही, नाही. चॉमेंट्री करते. सासूबाई नाही. मुकुट लावती. सासूबाई. पाण्यामध्ये मुकुट लावती. सासूबाई नाही. सासूबाई. पाण्यामध्ये मुकुट लावती. हा? चॉमेंट्री सासूबाई. करते. मला कुलदीपक पाहिजे. कुणाचा? कुणाचा पण आणून दे, पण मला पाहिजे. कुलदीपक पाहिजे मला. देते देते. दे दे मला कुलदीपक दे. मला अरे हा कुलदीपक नाही, हा फुलदीपक आहे. सासूबाई मला बाहेर काढा. सासूबाई. नाही नाही, मला नातू पाहिजे. नातू. सासूबाई नातू. नातू दे. नातू दे मला. माझा नातू. बघा मला नातू मिळाला. नातू मिळाला. हे बघा हे बघा बघ. नातू बघ. माझा नातू गोड आहे ना. सासूबाई. नातू मिळाला. सासूबाई. कुलदीपक कुलदीपक. वा. सासूबाई माझ्या पोटात खूप पाणी गेले. हो. मग मर. हो. मर. अरे बघा मला कुलदीपक मिळाला. कुलदीपक मिळाला. कोण कोण? बाप आहे मी. जिवंत आहे अजून. हे असं काय? दाढी करता करता फोन आला, तसाच निघालो. लक्ष्मी लक्ष्मी
मला आठवते तुझी शेवटची इच्छा, ती मी पूर्ण करणार. मी मेल्यानंतर मला आईची साडी द्यायला विसरू नका. ओके. रे हे काय? तिची शेवटची इच्छा होती की बाबा माझ्या चितेवर माहेरची ताडी ठेवा. घे लक्ष्मी, घे ताडी, घे ताडी, घे. अरे ताडी द्या, माहेरची साडी सांगितली होती मी. चल मी नाही खेळत. हे काय फालतूगिरी. चला हे काय सगळं परत करायचं आहे का? अरे काय माणसं आहे तू? निलेश, मला असं वाटतं विजय कोणकेंना दुसरा विषय मिळाला बाहेरच्या साडीसाठी. आणि निलेश, मला असं सांगायला आनंद होतो की जवळजवळ 22 वर्ष झाली या सिनेमाला. आत्ता आपण सिनेमांचे आकडे ऐकतो, 32 कोटी 30 कोटी बिझनेस केला. हे कौतुकाची गोष्ट आहे. म्हणजे आम्हालाही बरं वाटतं की ऑडियन्स पुन्हा थिएटरकडे वळला आहे. पण त्या काळात जेव्हा टी व्हीवरही तेवढी पब्लिसिटी होत नव्हती, फक्त पोस्टर्स पब्लिसिटी होत होती आणि पेपर पब्लिसिटी आणि रेडिओवर, त्यावेळी ही जवळजवळ तिकिटाचा रेट असेल 10-15 रुपये जास्तीत जास्त. त्या काळात आमच्या सिनेमाने जवळजवळ 12 कोटी ऑफिशियली बिझनेस केला. एक खरंच आमच्यासाठी फार अभिमानाची गोष्ट होती. किशोरी होते, मी, अजिंक्य, सगळेच आमच्यासाठी. म्हणजे मी त्या सिनेमाचे जवळजवळ 27 ते 30 प्रीमियर अटेंड केले आहेत आणि जवळजवळ 30-40 त्याची सिल्वर जुबली, गोल्डन जुबली फंक्शन्स अटेंड केलेले आहेत. हे खरं यश काय असतं मी ते त्या सिनेमाने अनुभवले. आणि हे सगळं क्रेडिट फक्त विजय कोणकेंना जातं. जोरदार विजय कोणके यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. अशी ही बनवाबनवी. हा सिनेमा तसं बघायला गेलं तर आत्ताही कधीही बघायला बसा. म्हणजे सगळेच सिनेमे तुमचे ग्रेट आहेत. म्हणजे मला खरंच विशेष वाटतं या गोष्टीचं की त्या काळातले जे सिनेमे होते, म्हणजे मी 2री, 3री, 4थी, 5वी जेव्हापासून मला कळतं मी सिनेमा बघतोय, घरात टी व्ही नसायचा. बऱ्याच जणांना ही आठवण येत असेल की घरात टी व्ही नसायचा, पण ज्यांच्याकडे टी व्ही आहे चाळीमध्ये किंवा आजूबाजूला, तिथे रविवारी संध्याकाळी फिल्म लागायची. फक्त ती रविवारची फिल्म बघण्यासाठी सगळ्यांची धाव असायची. सगळी कामं बाजूला टाकायची आणि हे सिनेमे बघायचे. आणि आत्ताही झी टॉकीजच्या माध्यमातून जेव्हा आम्ही ह्या सगळ्या फिल्म्स बघतो, तितकाच तो माहोल खरा वाटतो, आजचा वाटतो, आपला वाटतो. ही माणसं आमची आहेत. खरंच याबद्दल एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या सगळ्या सिनेमांसाठी. मला असं वाटतं की लिकेजची जबाबदारी आज तू घे. अच्छा, या किती गोड कुत्र्याचं आहे नाव तो आहे लिकेज. Yes. आणि हाय, मी बेबो. आत्ता सध्या फक्तच बेबो. आणि ऍक्च्युली मी तुम्हाला चौघींना इकडे भेटायला आले. माय गॉड, दे आर सो गॉड. पण तू ड्रेस पण तसा केलायस ना, ते यांच्या फिल्म मध्ये असायचे ड्रेस, डान्स वगैरे करताना. मी हे घातलेलं आहे असं काही. हो ना, क्या बात है. धोती. बेबो, आज विशेष तयारी. हो, कारण आज खूप मोठा सरप्राईज मी द्यायला आली आहे. पण सुरुवात मी त्याची अलकाताईंपासून करणार आहे. सो प्लीज मॅम, इफ यू कुड जस्ट कम विथ मी इन बिटवीन. येस, होऊन जाऊ दे.
मी तुम्हा सगळ्यांचे आभार मानते की आम्हा चौघींना इथे बोलवलं आणि त्यामुळे आजचा आमचा दिवस एवढा मस्त गेला की या निमित्ताने आम्ही सगळ्याजणी भेटलो आणि एवढं एन्जॉय केलं आज या एपिसोडमध्ये. थँक्स अ लॉट. क्या बात आहे, क्या बात आहे. इथे आलेल्या आमच्या चारही पाहुण्यांना आम्ही गौरवणार आहोत एक छानसं तुळशीचं रोप देऊन. अरे वा. तर मंडळी हीच धमाल हीच मजा मस्ती करण्यासाठी आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात. तेव्हा बघायला विसरू नका. चला हवा येऊ द्या.